दादांच्या अपघाताला 4 महिने उलटले. रोहित पवारांचा सीएमवर निशाणा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि धारदार शब्दात निशाणा साधलाय. अजितदादांच्या मृत्यूला उद्या 4 महिने पूर्ण होत असतानाही राज्य सरकार आणि तपास यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा थेट आरोप रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केलाय. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिलेला शब्द पाळला नसून राज्य गुन्हेगार अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणा सध्या बिनकामचे ओझे बनल्यात, अशी अत्यंत तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. रोहित पवारांनी नेमकी काय पोस्ट केली आहे आणि दादांच्या अपघाताचा सस्पेन्स अजून कसा कायम आहे या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी. रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या या खुल्या पत्रावजा पोस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे. अजितदादांच्या त्या भीषण अपघातानंतर विरोधकांकडून सातत्यानं घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय. त्यातच आता थेट तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच आमदार रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उभं केल्यामुळे हे प्रकरण आगामी काळात महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली. आमदार रोहित पवार यांनी आपल्या पोस्टची सुरुवात मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच आश्वासनांची आठवण करून देत केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर झालेल्या अत्यंत भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरलं होतं आणि या अपघाताच्या सर्व कष तपासण्याची मागणी राजकीय स्तरांतून पुढे आली होती. या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक आश्वस्त करणारा मोठा शब्द दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात अत्यंत ठामपणे सांगितलं होतं की अजितदादांच्या अपघात प्रकरणात कोणताही दोषी आढळल्यास त्याला पाताळातूनही शोधून काढला जाईल. यासोबतच या संपूर्ण अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी आपण स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करू, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. या व्यतिरिक्त या अपघातासंदर्भात शेजारील राज्य कर्नाटक नोंदवण्यात आलेली 0 FIR तातडीनं महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करून घेतली जाईल, असा शब्दही त्यांनी दिला होता. रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये याच मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. आपण शब्द देऊन आता तब्बल 2.5 महिने होत आलेत. या 2.5 महिन्याच्या प्रदीर्घ काळात नेमकी काय कार्यवाही झाली हे आता आपण जनतेला सांगावा, असा थेट सवाल रोहित पवारांनी विचारलाय. 2.5 महिने उलटूनही तपासाची चक्र जागची हल्ली नसल्याचं चित्र असून गुन्हेगार मोकळे कसे फिरतायत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या पत्रात रोहित पवारांनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावरच बोट ठेवलं नाही, तर राजकीय नेत्यांच्या भावना आणि निष्ठा यावरही अत्यंत मर्मभेदी टिप्पणी केली आहे. गेल्या 2.5 महिन्यांच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत असंख्य अधिकृत आणि अनधिकृत बैठका झाल्या असतील, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. जर या सर्व बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीचा मुद्दा उपस्थित केला नसेल, तर आज दिल्लीत होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत तरी हा मुद्दा अत्यंत आग्रहानं मांडला जावा, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महायुती सरकारमध्ये सामील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या भूमिकेवरही रोहित पवारांनी संशय व्यक्त केलाय. या महत्त्वाच्या बैठकीला जर राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित असतील तरी त्यांनी देखील आपल्या नेत्यासाठी आणि पक्षाच्या सर्वोच्च व्यक्तीसाठी या चौकशीचा पाठपुरावा करायला हवा, असं रोहित पवारांनी म्हटलंय. रोहित पवारांनी लिहिलंय, मित्र हयात असला किंवा नसला तरी मित्रासाठी मैत्री नेहमीच जिवंत असते. ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची अत्यंत पवित्र भावना असते, परंतु राजकीय लोकांसाठी ही भावना काही वेगळी आहे का, असा प्रश्न आता संत तपासामुळे पडल्याशिवाय राहत नाही. या विधानातून रोहित पवारांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना त्यांच्याच माजी सहकार्याच्या मृत्यूबाबत असलेल्या कथित उदासीनतेवरून टोला लगावलाय. रोहित पवारांच्या या संपूर्ण पत्रातील सर्वात आक्रमक आणि खळबळजनक भाग म्हणजे त्यांनी सीआयडी केलेला अत्यंत तीव्र हल्ला. अजितदादांच्या अपघाताचा तपास सध्या सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय, परंतु या यंत्रणेचा कारभार अत्यंत संशयास्पद आणि संथ गतीने सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आपल्या पत्रात रोहित पवारांनी एका वैयक्तिक अनुभवाचा दाखला दिलाय. गेल्या 28 तारखेला मी स्वतः काही महत्त्वाचे दस्तावेज आणि पुरावे घेऊन सीआयडी कार्यालयात गेलो होतो. मात्र अत्यंत आश्चर्यकारक बाब म्हणजे तिथे तपास अधिकारीच उपस्थित नव्हते. त्यानंतर माझ्या टीमने आणि मी स्वतः त्यांना ईमेलद्वारे अपघाताशी संबंधित अनेक नवे आणि अत्यंत संवेदनशील पुरावे पाठवले. तसेच प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन पत्र देखील दिलं, परंतु इतके दिवस उलटूनही सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असा जाहीर आरोप पवारांनी केला. तपास यंत्रणांच्या या संथ आणि उदासीन कार्यपद्धतीवर अत्यंत संतप्त शब्दात प्रहार करताना रोहित पवार म्हणाले, अजितदादांच्या अपघात प्रकरणात सीआयडी सध्या ज्या पद्धतीने तपास करते ते पाहता सीआयडी सारखी कुचकामी यंत्रणा म्हणजे केवळ बिनकामचे ओझच म्हणावं लागेल. एका लोकप्रतिनिधीनं राज्याच्या सर्वोच्च तपास यंत्रणेला थेट बिनकामचं ओझं म्हटल्यामुळे पोलीस प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रोहित पवारांनी केवळ पत्र लिहून किंवा सोशल मीडियावर आरोप करून हा विषय थांबवलेला नाहीये, तर त्यांनी थेट तपास यंत्रणेच्या कार्यालयात धडक देण्याचा इशारा दिलाय. उद्या सकाळी 10:30 वाजता त्यांनी सीआयडी कार्यालयाची वेळ मागितली असून ते अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वीच त्यांनी प्रशासनाला अत्यंत कडक शब्दात चेतावणी दिली आहे. सीआयडी ऑफिसला कदाचित कायद्याची आणि सनदशीर मार्गाची भाषा समजत नसेल तर त्यांना आता वेगळ्या भाषेत सांगावं लागेल असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिलाय. त्यांच्या विधानावरून जर सीआयडीनं योग्य उत्तर दिलं नाही किंवा तपासाची प्रगती दाखवली नाही तर पवार पक्षाकडून सीआयडी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन किंवा थेट आक्रमक पवित्रा घेतला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील वैमानिक आणि सहवैमानिकांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र रोहित पवार यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये विमान चालवणाऱ्या VSR व्हेंचर्स या कंपनीवर आणि तिच्या मालकांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. यावरूनच आता पुन्हा रान पेटलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.